मूव्हीच्या सुरुवातीला एक प्लेन दाखवलं जातं, जे न्यूयॉर्कच्या दिशेने टेक ऑफ करतं. या प्लेनच्या पायलटचं नाव होतं सली. सलीसोबत त्याचा को पायलट पण होता. प्लेनने टेक ऑफ केल्यावरती 3 मिनिटांनंतर जेव्हा ते आकाशामध्ये 2800 फूट उंचीवर होतं, तेव्हा एक पक्ष्यांचा थवा यांच्या प्लेनवरती येऊन धडकतो. त्यामुळे प्लेनचे दोन्ही इंजिन्स पूर्णपणे डॅमेज होतात. सली रेडिओ कंट्रोलला ही इन्फॉर्मेशन देतो. कंट्रोल रूम सांगतं की तुम्हाला परत यावं लागेल. आम्ही तुमच्यासाठी रनवे मोकळा करीत आहोत. सली म्हणतो, आम्ही परत येऊ शकत नाही. आम्ही हडसन नदीवरती लँड करणार आहोत. कंट्रोल रूमकडून सांगण्यात येतं, तुमच्यासाठी रनवे मोकळा केला आहे, तुम्ही परत या. सली म्हणतो की आम्ही परत येऊ शकत नाही. आम्हाला हडसन नदीवर लँड करावं लागेल, जी खूप मोठी नदी आहे. याआधी कोणीही या नदीवर लँड केलं नव्हतं. कंट्रोल रूमला वाटत होतं की त्यांनी परत यायला पाहिजे, पण तेवढ्यात यांच्या बोलण्याचा संपर्क तुटतो आणि सली आपल्या को पायलटसोबत एवढ्या मोठ्या प्लेनला एका धक्क्यासोबत हडसन नदीवर लँड करतो. आतमध्ये सगळे खूप घाबरतात. याचबरोबर सगळे इमर्जन्सी दरवाजे उघडले जातात आणि एक एक करून सगळ्यांना बाहेर काढलं जातं. सगळेच्या सगळे पॅसेंजर्स विमानाच्या पंखावर उभे राहतात. लवकरच इथे बोट्स येतात, जे पॅसेंजरला सुरक्षित घेऊन जाऊ शकतील. इथे हेलिकॉप्टर्स येतात, ज्यामध्ये स्विमर्स होते. ते त्या लोकांना वाचवतात जे पाण्यामध्ये अडकले होते आणि अशा प्रकारे इथे सगळ्यांचे प्राण वाचवले जातात आणि सर्वात शेवटी सली आणि त्याचा को पायलट बाहेर येतात. पॅसेंजर्सला आता खात्री पटली होती की ते सुरक्षित आहेत. ते आपापल्या नातेवाईकांना इन्फॉर्म करतात की ते पूर्णपणे सुरक्षित आहेत. खरं तर एवढ्या मोठ्या प्लेन क्रॅशनंतर कोणाला खरं वाटत नव्हतं की ते सुरक्षित आहेत. इथे एकाही प्रवाशाला साधं खरचटलंही नव्हतं आणि कंट्रोल रूमचा तो ऑफिसर ज्याचा प्लेनशी संपर्क तुटला होता, त्याला वाटत होतं की प्लेन क्रॅश झाला असेल आणि खूप सारे पॅसेंजर्स मेले असतील. पण तेवढ्यात त्याचा कलिग तिथे येतो आणि सांगतो, प्लेनला हडसन नदीवरती सुरक्षित लँड केलं गेलं. यामध्ये सगळेच्या सगळे प्रवासी सुरक्षित आहेत. सलीला आता इन्क्वायरीला बोलवलं जातं, जिथे त्याला इन्क्वायरी कमिटी विचारते की तुम्हाला एअरपोर्टवर परत येण्याचे ऑर्डर्स मिळाले होते, मग तुम्ही परत का नाही आले? सली सांगतात, जसा मी लेफ्ट टर्न घेतला, मला खात्री पटली होती की मी पुन्हा एअरपोर्टवर येऊ शकणार नाही. यामुळे मला प्लेनला हडसन नदीवर लँड करावं लागलं. कमिटी त्यांना विचारते की तुम्हाला हे कॅल्क्युलेशन कसं मिळालं की तुम्ही परत येऊ शकणार नाही? सली सांगतात की मागच्या 40 वर्षात मी हजारो उड्डाणं केलीत आणि मला माझ्या अनुभवामुळे वाटत होतं की मी परत एअरपोर्टवर पोहोचू शकणार नाही. कमिटी सलीला सांगते, आम्हाला याची कम्प्युटरमार्फत टेस्ट करावी लागेल. म्हणजे ती सारी सिच्युएशन जी तुम्हाला फेस करावी लागली होती, ती आम्ही कम्प्युटरमध्ये फीड करणार आणि कम्प्युटराइज प्लेन चालवणार, ज्यामधून आम्हाला कळेल की तुम्ही योग्य निर्णय घेतला की नाही, तुम्ही परत येऊ शकत होता की नाही. सली आणि त्याच्या साथीदाराला कळत नाही की कारण त्यांना वाटत होतं त्यांनी एक हिरोईक काम केलं होतं, पण त्यांच्यावर आता चौकशी लावण्यात आली होती. सली जेव्हा आपल्या घरी परत येतात, तेव्हा तिथे खूप सारी मीडिया होती, जी सलीचं कौतुक करत होती. सगळे सलीला विचारत होते की तुम्ही एवढी मोठी दुर्घटना कशी टाळली? त्यावेळी काय परिस्थिती होती जेव्हा दोन्ही इंजिन्स खराब झाली होती? सली कोणाच्याही प्रश्नाचं उत्तर देत नाहीत. दुसऱ्या दिवशी मीडियामध्ये ही न्यूज येते की सली परत रनवेवरती येऊ शकत होते, पण त्यांनी प्लेनला हडसन नदीवरती लँड केलं, ज्यामुळे सगळ्या प्रवाशांचे प्राण धोक्यात आले होते. सली खरंच हिरो आहेत की विलन, हे येणारा काळच सांगेल, जेव्हा कमिटी आपला रिपोर्ट सादर करेल. सली या गोष्टीमुळे खूप विचलित झाले होते. ते आपल्या को पायलटला भेटण्यासाठी जातात. ते म्हणतात की मी या 40 वर्षात हजारो फ्लाईट्स उडवल्या, लाखो लोकांना एका जागेवरून दुसऱ्या जागेवर नेलं, पण आज मला 40 वर्षानंतर त्या 208 सेकंदासाठी जज केलं जातं आहे. जेव्हा मी हा निर्णय घेतला होता की प्लेनला हडसन नदीवर लँड करायला पाहिजे, तेव्हा को पायलट म्हणतो की एकदा कम्प्युटराइज आकडे समोर येतील तेव्हा सिद्ध होईल की तुम्ही जो निर्णय घेतला तो योग्य होता. पण सलीला या गोष्टीमुळे त्रास होत होता की सगळे त्याच्यावर डाऊट घेत आहेत. त्यामुळे सलीला सारखे विजन्स येत होते की ज्या प्लेनला त्याने हडसन नदीवर लँड केलं होतं, तो त्याला परत एअरपोर्टवर घेऊन येत आहे, पण तो रनवेपर्यंत पोहोचू शकत नाही आणि प्लेन एका बिल्डिंगला धडकून क्रॅश होतं. सली आता डिस्टर्ब होत होते. त्यांना परत एकदा एन्क्वायरी कमिटी बोलवून घेते आणि सांगतात की पक्ष्यांनी धडक दिल्यानंतर सुद्धा तुमच्या प्लेनचं लेफ्ट इंजिन पूर्णपणे ठीक होतं. जर तुम्ही ठरवलं असतं तर तुम्ही एअरपोर्टपर्यंत पोहोचू शकला असता. सली सांगतात की मला ते इंजिन पाहायचं आहे. एन्क्वायरी कमिटी सांगते, प्लेन क्रॅशनंतर तो हिस्सा पूर्णपणे डॅमेज झाला. सली सांगतात, प्लेन क्रॅश झालं नव्हतं, मी त्याला हडसन नदीवर लँड केलं होतं. इन्क्वायरी कमिटी सांगते, जर आपण लेफ्ट इंजिनचा मुद्दा जरी सोडला तरी प्लेनमध्ये एवढी पॉवर होती की त्याला पुन्हा रनवेपर्यंत आणता आलं असतं. आम्ही कम्प्युटराइज टेस्ट केले आहेत आणि या सगळ्या टेस्टमधून असं दिसतंय
की प्लेनला वापस आणता आलं असतं. सली म्हणतो की मला ते सगळे पॅरामीटर्स बघायचे आहेत जे या टेस्टमध्ये कन्सिडर केले गेले. इन्क्वायरी कमिटी म्हणते की आम्ही आता या वेळेला कोणताही इन्फॉर्मेशन तुमच्यासोबत शेअर करू शकत नाही. एकदा टेस्ट पूर्ण झाल्यानंतर आम्ही तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन देऊ. खरं तर सगळ्यांना वाटत होतं की सलीने चूक केली होती. त्यांना परत एअरपोर्टवर यायला पाहिजे होतं आणि हे जर सिद्ध झालं की सलीने चूक केली आहे तेव्हा त्यांचं पायलटच्या रूपातलं करिअर कायमचं संपणार होतं. सलीला सांगण्यात आलं होतं की जोपर्यंत इन्क्वायरी पूर्ण होत नाही तोपर्यंत त्यांना रिटायरमेंट दिली आहे आणि त्यांना इथून पुढे कोणत्याही प्रकारची पेन्शन मिळू शकणार नाही. या गोष्टीमुळे सलीची पत्नी काळजीत पडली होती. ती म्हणते मीडियामध्ये तुम्ही हिरो आहात, सगळे तुमचं कौतुक करतायत आणि इन्क्वायरी कमिटीला ही गोष्ट मान्य करावीच लागेल. काही टी शोज असे होते जे सलीचा आणि त्याच्या टीमचा इंटरव्ह्यू घेत होते आणि त्यांच्या कामाचंही कौतुक करत होते. पण सली मनातल्या मनात टेन्शनमध्ये होते कारण त्यांना इन्क्वायरी कमिटीकडून क्लीन चिट हवी होते ज्यामुळे त्यांना पुन्हा फ्लाईट उडवता येईल. यासाठी ते आपल्या सिनियरला कॉल करतात आणि म्हणतात की त्या कम्प्युटर टेस्टला तुम्ही रिअरेंज करा, मला ती पुन्हा बघायची आहे जिथे मी स्वतः समोर बसणार आहे. त्यांच्या रिक्वेस्टला ॲक्सेप्ट केलं जातं. आता ते सगळ्या ज्युरी कमिटी मेंबर समोर येतात जिथे 2 स्क्रीन लावल्या होत्या ज्यामध्ये 2 मशीन्स आहेत ज्या प्लेनप्रमाणे डिझाईन केल्या आहेत. यामध्ये 2 पायलट बसलेले आहेत. त्यांच्यासमोर तीच सिच्युएशन ठेवली जाणार आहे जी सली आणि त्यांच्या को पायलटसमोर त्या प्लेन क्रॅशच्या वेळी आली होती. सगळ्यात आधी एक कम्प्युटराइज प्लेनला टेस्ट केलं जातं ज्यामध्ये ते सुरक्षितपणे परत एअरपोर्टपर्यंत आलं होतं. यानंतर दुसऱ्या पायलटला पण अशाच प्रकारची सिच्युएशन दिली जाते. ते पण सुरक्षितपणे रनवेवर लँड करतात. म्हणजे आता सिद्ध झालं होतं की सलीकडून चूक झाली आहे. त्याला हडसन नदीवर लँड न करता एअरपोर्टवरती परत यायला हवं होतं. सली हे सगळं बघून विचारात पडतो पण लगेच तो सांगतो की तुमचे पायलट अगदी माणसासारखं वागत नाहीत. जेव्हा त्यांच्या प्लेनला पक्षी धडकतो तेव्हा ते काहीच झालं नाही असं रिएक्शन देतात आणि जणू काही दूध आणायला गेल्यासारखं ते पुन्हा जाऊन तिथून येतात. जेव्हा पक्षी धडकले तेव्हा आम्हाला कळालं होतं की आमचे दोन्ही इंजिन्स खराब झाले आहेत. तेव्हा आम्हाला खूप साऱ्या अडचणींचा सामना करावा लागला होता. जर तुम्हाला मानवी चूक शोधायची असेल तर तुम्हाला ती प्रोसेस संपूर्णपणे मानवी केली पाहिजे. मला जाणून घ्यायचं की पायलटने किती वेळा याचा अभ्यास केला होता. तेव्हा तिथे एक लेडी होती, ती म्हणते की 17 वेळा. सलीचा को पायलट म्हणतो की तो काही व्हिडिओ गेम नव्हता, ती खरी सिच्युएशन होती. खूप साऱ्या लोकांचे प्राण संकटात होते. आता परत एकदा सलीच्या म्हणण्यानुसार टेस्ट केली जाते. पक्षी धडकल्यानंतर 35 सेकंदाचा पॉज घेतला जातो. हा तो टाईम होता जेव्हा सली आणि त्याचा को पायलट यांना माहिती घेण्यासाठी वेळ लागला होता की दोन्ही इंजिन्स खराब झाले आहेत. आता कम्प्युटराइज टेस्टमध्ये पक्षी धडकल्यानंतर 35 सेकंदाचा पॉज घेतला जातो आणि यानंतर रनवेकडे प्लेनला वळवलं जातं. पण ते रनवेपर्यंत पोहोचतच नाही, आधीच लँड होतं. म्हणजे या टेस्टनुसार सलीने योग्य निर्णय घेतला होता. यानंतर परत एकदा अशीच टेस्ट घेतली जाते आणि यामध्ये प्लेन रनवेपर्यंत पोहोचू शकत नाही, ते एका बिल्डिंगला धडकून क्रॅश होतं. म्हणजे सलीने जर योग्य निर्णय घेतला नसता तर प्लेनमध्ये बसलेल्या 155 प्रवाशांचा मृत्यू झाला असता. इथे प्लेनचं लेफ्ट इंजिन पण सापडतं ज्याच्या बाबतीत इन्क्वायरी कमिटीचं असं म्हणणं होतं की ते ठीक होतं, पण त्याची चौकशी केल्यावर कळतं की तेही पूर्णपणे पक्षी धडकल्यानंतर डॅमेज झालं होतं. म्हणजे सली आणि त्याच्या को पायलटने बरोबर इन्फॉर्मेशन दिली होती की त्यांचे दोन्ही इंजिन्स खराब झाले आहेत. म्हणजे सलीचा निर्णय एकदम योग्य होता. कमिटीला ही गोष्ट कळून चुकली होती की सलीचा निर्णय योग्य होता, म्हणून ते सलीला म्हणतात की तुम्ही जे केलं ते योग्य केलं. जर तुम्ही नसता तर एवढ्या लोकांचे प्राण वाचले नसते. सली म्हणतात की मी हे एकट्यानं नाही केलं, यामध्ये आमची पूर्ण टीम इन्व्हॉल्व होती आणि ते लोकही ज्यांनी आम्हाला पाण्यातून वाचवलं. ही घटना 15 जानेवारी 2009 घडली ज्यामध्ये सलीने एवढ्या लोकांचे प्राण वाचवले. कधीकधी आयुष्यात हिरोईक काम केलं तरी तुम्हाला खूप साऱ्या परीक्षांना तोंड द्यावं लागतं. माणसाने कधीही कोणत्याही परीक्षेला घाबरलं नाही पाहिजे. जर तुम्ही खरे आहात, साहसी आहात तर नियतीही तुम्हाला साथ देईल. तुम्ही कुठल्याही अडचणीला सामोरे जाऊ शकता.